राज्यात निवडणुका पार पडल्या असून लवकरच निकाल लागणार आहेत आणि कोणाचं सरकार येणार या संदर्भामध्ये सर्वांना उत्सुकता असून सर्वांमध्ये आता धावपळ दिसत आहे, वेगवेगळ्या गाठीभेटी होताना दिसत आहे। तर महाविकास आघाडी सरकारला कशा प्रकारे बहुमत मिळू शकतं, मराठवाडा विदर्भातले कोणकोणता भाग आहेत, कोणकोणते तालुके आहेत की ज्यामधून महाविकास आघाडीला लीड मिळेल, त्यामुळे महाविकास आघाडी 100% सत्तेत येऊ शकतं, त्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, फक्त अर्धवट अजिबात व्हिडिओ सोडू नका, शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला सर्व माहिती कळेल। राज्यामध्ये महायुतीला एक्झिट पोलमध्ये बहुमत मिळताना दिसत असून सर्वांचं म्हणणं आहे की महायुतीचं सरकार येणार, परंतु महाविकास आघाडी सरकार कशा प्रकारे येऊ शकतं, तर विदर्भ तसंच मराठवाडा हा खूप महत्त्वाचा भाग असून या भागामध्ये महाविकास आघाडीला जर लीड भेटला तर 100% इथून सरकार स्थापन होईल। ज्यामध्ये विदर्भामधून जर म्हटलं तर विदर्भामधून सर्वात जास्त काँग्रेसला सीटं लागण्याची शक्यता आहेत। काँग्रेसचे आमदार तिथून निवडून येईल, कारण की त्या भागामध्ये नाना पटोले साहेब यांचा चांगला प्रभाव असून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या, त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले सर्व योग्य उमेदवार दिलेले होते, त्यामुळं तिथं काँग्रेसला यश मिळणार असून 100% तिथून महाविकास आघाडीला लीड मिळेल। त्यानंतर मराठवाड्यातले सुद्धा वेगवेगळे जे इतरही तालुके आहेत ज्यामध्ये उद्धव साहेबांचं चांगलं प्रभाव असून उद्धव साहेबांना तिथून लीड मिळण्याची शक्यता आहेत, ज्यामुळे 100% कुठेतरी महाविकास आघाडीला फायदा होईल। तसंच राज्यामध्ये सरकार कोणाचं येतं याकडे सर्वांचं लक्ष असून आता आमदारांना न फोडणे यासाठी खूप मोठी फिल्डिंग लावलेली आहेत आणि कोणते आमदार फुटू नये यासाठी सर्वांची हॉटेल नाही तर कुठंतरी व्यवस्था केली जाईल। प्रत्येक आमदारावर आता प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराचं बारकाईने लक्ष असणार। पक्ष प्रमुखाचे आदेश हे प्रत्येक आमदाराला पाळावे लागेल आणि लवकरात लवकर मुंबई गाठावे लागेल, ज्यामुळे घोडेबाजार किंवा फोडाफोडी होणार नाही। त्यामुळं आता काय होतं राज्याच्या राजकारणामध्ये याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असून यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर शरद पवार गट आणि त्यानंतर काँग्रेस या 3 पक्षाला किती जागा मिळतात यावर सर्वांचं लक्ष असून साधारणतः तरी 146 ते 150 जागा जर मिळाल्या तर 100% हे सरकार स्थापन करू शकते। तसंच जर कमी पडत असले तर काही अपक्षांना घेऊनसुद्धा हे सरकार स्थापन करणार, परंतु 120च्या आसपास जर जागा असल्या तर मग सरकार स्थापन करणं महाविकास आघाडीसाठी थोडं अवघड जाईल, कारण की लाडक्या बहीण योजना तसंच इतर योजनेचा 100% महायुतीला फायदा झाला आणि महिलांचं मतदान हे मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला न पडता हे महायुतीकडे वळाल्यामुळं 100% महायुतीला लाडकी बहीण योजना तसंच इतर योजनेचा फायदा होताना दिसत आहे। त्यामुळेच एक्झिट पोलचा अंदाज हा महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीकडे सर्वात जास्त अंदाज असल्यामुळे